लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बटन दाबलंय, पटापट पटापट तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। नेमकी बातमी काय असणार आहे आणि दोन गोष्टी आजच्या व्हिडिओ मधल्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत। त्या दोन गोष्टी जर तुमच्या कंप्लीट असतील तरच तुम्हाला या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। तर दुसरी गोष्ट व्यवस्थित ऐकायची, कारण ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचंय। खूप महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येतोय। बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। कधी कुणाला काय पैसे भेटणार आहेत, आतापर्यंत 31 जुलैपर्यंत फक्त पैसे भेटलेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे कसे भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। तोपर्यंत मला कमेंट बॉक्समध्ये तुमची काही अडचण असेल, तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुम्ही कधी फॉर्म भरला होता आणि डीबीटी कधी केलं होतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। काही अडचणी असतील लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला पैसे आले नसतील तरी पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। चला, पहिला प्रश्न आपण बघतोय। सगळे अशा स्वरूपात तुमचे जे प्रश्न विचारत आहात तेच प्रश्न मी या ठिकाणी घेत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रश्न विचारा, तुमच्या पण प्रश्नाची उत्तर या ठिकाणी भेटतील। 13 जुलैला मंजूर झाला आहे पण माझी बँक सीडिंग नव्हती, यामुळे आता माझी बँक सीडिंग झाली आहे, तर पैसे कधी मिळणार? तालुका उदगीर, जिल्हा लातूर। काही तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटून जातील जर तुम्ही 13 जुलैला जर तुम्ही अप्रूव्ह झाला होता आणि जर तुमचं बँक त्या ठिकाणी डीबीटी झालेलं असतं तर आतापर्यंत 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आलेले असते। चला, पुढचा प्रश्न, पुढच्या ताईचा प्रश्न आपण बघूया। जिल्हा पुणे, तालुका भोर, अजून पैसे मिळाले नाही। 17 जुलैला फॉर्म भरला आहे, 2 ऑगस्टला फॉर्म मंजूर झाला आहे। 2 ऑगस्टला फॉर्म मंजूर झालाय म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेला आहात। 2 ऑगस्ट लक्षात घ्या, 2 ऑगस्ट दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पात्र झालात ताई। तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये की कशा स्वरूपात तुम्हाला कोणते पैसे भेटणार आहेत, कोणत्या तारखेला पैसे भेटणार आहेत। टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, प्रत्येक प्रश्नाची उत्तर देतोय। भरपूर सारे बघा ताई ऑनलाईन आहेत, सगळ्यांनी लाईक करून टाका, पटपट लाईक मारून टाकायचे सगळ्यांनी। चला, 9 ऑगस्टला फॉर्म भरला असून पण पेंडिंग आहे। ज्यांनी 2 वर्षापूर्वी फॉर्म भरला त्यांची मंजूर झाला। 2 दिवसापूर्वी फॉर्म भरला त्यांचा मंजूर झाला। पेंडिंग काय आहे ते चेक करा। लक्षात घ्या, असं नाही होणार की बाबा माझ्या शेजारच्या ताईंनी फॉर्म भरला, त्यांचा अप्रूव्ह झाला आणि माझा का अप्रूव्ह झाला नाही, असं नाही होणार। तुमचे डॉक्युमेंट्स काहीतरी प्रॉब्लेम झाले असणार आहेत किंवा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही ज्यांना फॉर्म भरला होता त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना विचारायचंय की माझ्या फॉर्म मध्ये काय प्रॉब्लेम आलाय। आणि जर लक्षात घ्या तुम्हाला रिसबमिटचं बटन आलं असेल तर लवकरात लवकर चेक करा। ह्या ताई तुम्ही ज्या आहात त्यांनी लवकरात लवकर चेक करा तुम्हाला रिसबमिटचं बटन आलंय का। इतक्या दिवस पेंडिंग आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। लवकरात लवकर तुम्ही चेक करा, कारण कुणाला लक्षात घ्या 2 दिवसापासून फॉर्म तर रिजेक्ट तरी होत आहेत, अप्रूव्ह तरी होत आहेत। त्याच्यामुळे तुमचं पेंडिंग जर दाखवत असेल तर लवकरात लवकर काळजी घ्या। तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जायचंय, वेबसाईटवर जाऊन तुमचं मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करायचंय। यापूर्वी भरलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचे आणि तुम्ही कोणते कोणते अर्ज भरले होते, कधी कधी भरले होते, काय काय सगळं स्टेटस त्या ठिकाणी येईल। त्या ठिकाणी रिसबमिटचं बटन आले का एकदा चेक करा। आणि जर पेंडिंगचं बटन आलं असेल, तिथं पेंडिंगच दिसत असेल तर काय करायचंय, पेंडिंग वर तिथं क्लिक करायचंय, त्याच्या बाजूला डोळ्यावर क्लिक करायचंय आणि तुम्ही खाली जाऊन बघायचंय की ते कुणाकडे अप्रूव्ह बाकी आहे, पेंडिंग कुणाकडे बाकी आहे। गावाच्या लेवलला पेंडिंग आहे, डिस्ट्रिक्टच्या लेवलला पेंडिंग आहे, हे चेक करायचं आहे। चला ताई, पुढचा प्रश्न बघूया पुढच्या ताईंचा। प्रत्येक तासात व्हिडिओ काढण्यापेक्षा लाडक्या बहिणीचे प्रश्न सोडवा। यस, प्रश्न सोडवणं चालू आहे सर, काही प्रॉब्लेम नाही। प्रत्येक ताईचा आपण प्रश्नाला उत्तर देत आहेत, त्यामुळे सगळ्यांना फायदा होणार आहे। थँक्यू व्हेरी मच। चला, पुढचा प्रश्न आहे। 1 जुलै फॉर्म भरला, 6 ऑगस्ट अप्रूव्ह झाला, अजून पैसे आले नाही। चालेल ताई, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील। 6 ऑगस्ट म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पात्र आहात, टेन्शन घेऊ नका। चला, पुढचा प्रश्न। कविता कोरडे, 14 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, कधी पैसे मिळणार? तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। चालेल, तुम्हाला लक्षात घ्या या ठिकाणी 14 ऑगस्टला फॉर्म भरलाय,
तर तुम्हाला डीबीटी आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं डीबीटी कंप्लीट आहे का ताई, लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न. भरपूर सारे ताई ऑनलाईन आहेत, भरपूर सारे ताई ऑनलाईन मला दिसत आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकांचे प्रश्नांची उत्तरं घेत आहे मी, प्रत्येक प्रश्नाची उत्तर देत आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लवकर तुमचा प्रश्न पण विचारू शकता. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. ताई काय म्हणतात पुढच्या ताई. 16 जुलैला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे. 21 ऑगस्टला अकाउंट डीबीटी सक्सेसफुल झालं आहे असा मेसेज आला आहे. तरी पैसे कधी मिळणार पुणे सिटी. यस ताई, तुमचं 21 ऑगस्टला डीबीटी झालंय. 21 ऑगस्टला डीबीटी झाले, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटतील. किंवा लक्षात घ्या, मी अजून काय सांगतोय, जर 19 ते 20 ऑगस्टच्या नंतर जर तुम्हाला अप्रूव्ह होऊन ते येत असेल तर तुम्हाला एक ते एक दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटतील किंवा तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटतील ताई. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 16 जुलैला मंजूर झाला आहे पण माझी बँक सीडिंग नव्हती, तरी इथं आता माझी बँक सीडिंग झाली पण पैसे आले नाही आणि आधार सेंटरवर बघितलं तर आधार लिंक दाखवत नाही. आता आम्ही काय करावं. लक्षात घ्या, जर तुम्ही आधार कार्ड जर चेक करत नसताल तर तुमचा मी एक व्हिडिओ बनवलाय. आधार कार्डवर जाऊन कसं स्टेटस चेक करायचं, बँक सेडिंगचं स्टेटस कसं चेक करायचं, त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघायचा आहे. जर त्या ठिकाणी तुमचं बँक त्या ठिकाणी अपडेटेड असेल, ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. परत सांगतोय, जर तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलाय, अप्रूव्डच्या नंतर बँक तुमचं डीबीटी झालं असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. लवकरात लवकर ही काळजी घ्या ताई. तुमचं फॉर्म अप्रूव्ह जरी झाला असेल तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन सीडिंग चेक करा, ऍक्टिव्ह आहे का तुमच्या अकाउंटवर आधार कार्डच्या. लवकरात लवकर काळजी घ्या. 4 ऑगस्ट फॉर्म अप्रूव्ह झाला होता, 23 तारखेला डीबीटी कंप्लीट झालं. 23 तारखेला म्हणजे 23 ऑगस्टला चालेल ताई. तुम्हाला पण आता सांगितलं तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात, पण जर दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न आहे. 12 जुलै को फॉर्म भरा है, आज 24 अगस्त है, अभी तक फॉर्म का स्टेटस पेंडिंग बता रहा है, तो आप जाके एक बार चेक करो कि आपका फॉर्म का पेंडिंग स्टेटस क्यों दिख रहा है. वहां पर आप जाके देख सकते हो. आप जाके देख के मुझे बताओ कि आपका किस लेवल पे पेंडिंग है. आपके विलेज लेवल पे पेंडिंग है, सिटी लेवल पे पेंडिंग है, या आपका और क्या स्टेटस है. आधार कार्ड वगैरह कुछ प्रॉब्लम आया क्या, डॉक्यूमेंट अच्छे से लगाया कि आपने, वो सब मेरे को अच्छे से ताई बताओ. आपको भी मैं अगले लेक्चर में बताऊंगा फिर पेंडिंग चला असतील त्यांच्यासाठी. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताईंचा 21 ऑगस्टला डीबीटी झालं, फॉर्म 27 जुलैला अप्रूव्ह झाला, पैसे कधी मिळतील. पर्वती पुणे पुरंदर. ओके ताई, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं डीबीटी 21 तारखेला झालंय म्हणजे पुढच्या या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील. कारण की 20 तारखेपर्यंत जर तुमचं डीबीटी वगैरे अप्रूव्ह झालेलं असतं तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार होते, पण आता तुम्हाला पुढच्या टप्प्यात भेटतील 100%. टेन्शन घेऊ नका. सप्टेंबर महिन्यामध्ये पुढचा टप्पा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील. जरी नाही आले तर मी आहे इथं, तुमचा लाडका भाऊ सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुमच्यासाठी खंबीर आहे. तुम्ही फक्त प्रश्न विचारा. आणि ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एवढे प्रश्न विचारतात इतक्या दिवसापासून तुम्हाला मी मदत करतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की कशा स्वरूपात काय काय करायचंय, सगळे स्टेटस कसे करायचे, डीबीटी कसं करायचं. त्याच्यामुळे भरपूर साऱ्या ताईंनी डीबीटी करून घेतले. बघा हे सगळे दिसत आहेत. असे पण भरपूर सारे मला मेसेज आले की सर तुमच्यामुळे आम्ही आमच्या स्टेटस चेक केले, आम्ही पेंडिंग आहेत का बघितले, रिसबमिट केलं, अप्रूव्ह बघितलं, डीबीटी करून घेतलं. त्याच्यामुळे त्यांनी खूप धन्यवाद व्यक्त केले. तुमचे पण सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करतायत, लाईक करतायत, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करतायत. त्याच्यामुळे तुमचे पण सगळ्यांचे धन्यवाद. तुमचे पण प्रश्न मी सगळ्यांचे घेणार आहे. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. अहमदनगर जिल्हा 17 जुलैला फॉर्म भरला, 10 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, 17 ऑगस्टला डीबीटी झालं. तर लक्षात घ्या, यस 17 तारखेला डीबीटी तुमचं झालंय. तरी पण तुम्हाला मी मागे ओरडून सांगत होतो बघा, 1-1.5 महिना झाला मी ओरडून सांगतो सगळ्यांना, आधार कार्ड जोडून घ्या, लिंक करून घ्या, डीबीटी करून घ्या, अप्रूव्ह झाले का चेक करत राहा, दररोज चेक करत जा. जर तुम्ही आतापर्यंत 10 ऑगस्टला बघा तुमचा अप्रूव्ह झाला होता, 10 ऑगस्टच्या अगोदरच जर तुमचं डीबीटी झालं असतं तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटले असते. लक्षात घ्या.
दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटले असते, पण टेन्शन घेऊ नका, पैसे तर 100% तुम्हाला भेटणारच आहेत, सगळ्याला 100% पैसे भेटणार आहेत, फक्त दिवस कमी जास्त होऊ शकतात। आणि ज्या लक्षात घ्या, जर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुमच्या फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी चुका झाल्यात, त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत, 100% पैसे भेटणार आहेत। सर मला आता कमेंट बॉक्स मध्ये कोणीतरी विचारत आहे की सर टप्पे कशानुसार पैसे भेटणार आहेत, कोणत्या तारखेनुसार पैसे भेटणार आहेत, ते एकदा तुम्हाला कन्फर्म पूर्ण सांगून टाकतो की बघा लक्षात ठेवा, पहिला जो टप्पा आहे 31 जुलै पूर्वी भरलेले फॉर्म, 31 जुलैच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले होते आणि 31 जुलैच्या अगोदर ज्यांचं अप्रूव्ह झालं होतं, अप्रूव्ह होणं खूप महत्वाचं आहे। आणि तिसरी गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे ते डीबीटी झालेलं होतं, ज्या यांना 3 गोष्टी ह्या कंप्लीट होत्या त्यांना बघा 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत पैसे भेटलेले आहेत। हा झाला पहिला टप्पा, पहिल्या टप्प्यामध्ये या लोकांना पैसे भेटले होते। आता दुसरा टप्पा कोणाचा आहे बघा, 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले आहेत, ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचा अप्रूव्हल आलेला आहे, आणि ज्यांचे 31 जुलैच्या अगोदरचे फॉर्म भरले होते पण त्यांचे काही कारणास्तव त्यांचे पेंडिंग होते, त्यांचे नंतर अप्रूव्ह झाले ह्या टप्प्यामध्ये, त्यांना देखील पैसे भेटणार आहेत। कधीपासून भेटणार आहेत बघा, 29 ऑगस्ट, लक्षात घ्या 29 ऑगस्ट पासून हा दुसरा टप्पा चालू होणार आहे। दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे 29 तारखेपासून, लक्षात घ्या। जर तुम्हाला 29 तारखेला पैसे यायला सुरू झाले नाहीत तर खूप काळजी करण्याची गोष्ट असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या दिवशी 29-30 तारखेला मी परत लाईव्ह लेक्चर मध्ये सांगणार आहे, जर तुम्हाला त्या दिवशी अडचणी आल्या, तुम्हाला पैसे नाही आले त्या टप्प्यामध्ये, तर मला कमेंट बॉक्स मध्ये परत सांगायचं की सर आमचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात, त्यावेळेस तुमचं नाव, गाव आणि जिल्हा हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण जिल्ह्यानुसार पण पैसे वेगवेगळ्या लोकांना येत आहेत। काही लोकांना बघा पुणे जिल्हा जे आहे, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, या 2-3 जिल्ह्याला तर आणखी पण बऱ्याच ठिकाणचे पैसे रिलीज झालेले नाहीत, बऱ्याच ठिकाणचे पैसे अजून पण आलेले नाहीत, त्याच्यामुळे काळजी करू नका, फक्त तुम्ही तुमच्या कमेंट्स मला सांगत राहा, तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे, तुमच्यासाठी दररोज लेक्चर घेत आहे। संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लेक्चर असतं, सकाळी 10 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असतं, या दोन्ही लेक्चरला व्यवस्थित बघत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला। बघा भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी पटपट एक लाईक मारून टाकायचंय, लाडक्या भावासाठी सगळ्यांनी पटपट लाईक मारा, तुमच्यासाठी खूप छान गोष्टी सांगत आहेत। चला पुढचा प्रश्न, 3000 मिळाले आहेत त्यांना पुढील हप्ता 1500 रुपयाचा कधी मिळेल, हा प्रश्न बघा बऱ्याच टाइम खूप खुश आहेत, त्यांनी दिवाळी साजरा केली, डायरेक्ट की 3000 रुपये भेटले, मग त्यांना ते म्हणत असतील की सर आता 3000 आमचे संपले, आता पुढचे पैसे कधी भेटणार आहेत, तर लक्षात घ्या त्याची पण तारीख आलेली आहे 17 सप्टेंबर, लक्षात घ्या 17 सप्टेंबरला तुमचा पुढचा हप्ता भेटणार आहे, 17 सप्टेंबरला तुम्हाला 1500 रुपये पुढचा हप्ता भेटणार आहे। चला पुढचा प्रश्न, डीबीटी 20 ऑगस्ट नंतर झाले त्यांना कधी पैसे भेटतील, चला लक्षात घ्या 20 तारखेच्या अगोदर डीबीटी तुमचं झालंय कंप्लीट, 20 तारखेच्या अगोदर, तर तुम्हाला 100% काय होतील पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटून जातील। पण जर तुम्हाला 20 तारखेच्या नंतर डीबीटी झालं असेल तुमचं, तर लक्षात घ्या तुम्हाला 17 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटतील, कधीपर्यंत, 17 सप्टेंबर पर्यंत। तिसरा टप्पा जो आपण म्हणू शकतो त्याला तिसरा टप्पा आहे, त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला देत आहे, काही जरी अडचणी असतील तर पट कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे, भरपूर सारे खाली मेसेज आले, कमेंट्स मला आलेले आहेत, त्या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर मी घेणार आहे, पण सगळ्यांनी लाईक केलं तर मी तुम्हाला पण मदत करणार आहे। सगळ्यांनी पटपट लाईक करा, शेअर जास्तीत जास्त व्हिडिओ करा, आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा। जे आता लक्षात घ्या, ज्या ताई चॅनलवर सबस्क्राईब करणार आहेत त्यांचेच प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे पुढच्या वेळेस, त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। इथेच थांबूया आज, भेटूया उद्या सकाळी 10 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र।